युवा सशक्त तर देशाचं भविष्यही मजबूत. डोळे मिटून विश्वास ठेवू नका तर प्रश्न उपस्थित करा. IIT दिल्लीमधील दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान मोदींचं आवाहन. तुमच्या प्रत्येक निर्णयाचे देशावरती काय परिणाम होतील हे तपासून पाहण्याचा मोदींचा सल्ला. शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार. दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने भेट होणार असल्याची माहिती. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीत खळबळ. किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहिती नाही, तटकरे भडकले. तर बैठकीत उपस्थित नसल्याचं जय पवार यांचं स्पष्टीकरण. गुंगी गुडियावरील टीकेनंतर सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. अपमान झाल्याचा कांगावा होत असल्याचा सपकाळ यांचा आरोप. पंतप्रधान मोदींना फुटीर खासदारांना फाफडा, ढोकळा, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ आहे, पण संसदेमध्ये डोकवायला वेळ नाही. खासदार संजय राऊत यांचं ट्विट. तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद. नाशिक महानगरपालिकेमधील महासभेच्या आधी खड्ड्यांच्या विरोधात विरोधकांचं आंदोलन. विरोधी पक्षाचे नगरसेवक अॅम्ब्युलन्समधून महानगरपालिकेमध्ये दाखल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. सहकार आणि उद्योग क्षेत्रामधील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटीला. कोल्हापूरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी. बाप्पाची एक झलक बघण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी. 30 ते 40 जणांचे मोबाईलही हरवले. सिद्धिविनायक मंदिरामधील कथित देणगी घोटाळ्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश. गेल्या 5 वर्षांमधील देणगी आणि दानाची होणार तपासणी. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना. गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 11 ऑगस्टपासून नवे दर होणार लागू. गोकुळ, चितळे, सोनाई यासारख्या ब्रँडच्या दरवाढ करण्याचा निर्णय. सहकारी बँकिंग संदर्भामध्ये RBIचा मोठा निर्णय. सहकारी बँकांना परवाने देण्याचा निर्णय. नव्या नागरी सहकारी बँका उदयास येण्याची शक्यता.